हे बघा, हे आहे आपला गहू आणि गहू आला आपला काढायला. आपण गहू डायरेक्ट आता ह्यानी काढणार हार्वेस्टरनं. हार्वेस्टरला आले बघायला आले होते बघायला. ते म्हणले नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपलं नवीन ब्लॉग मध्ये आणि आपल्या शेतामध्ये. आज शेतामध्ये आपण आलो. आज थोडस उशीर आलोत म्हणायला लागत. उशीर म्हणजे आज आपल्याला थोडी सुट्टी होती म्हणून आज आलो शेतामध्ये. शेतामध्ये आपल्याला बघा आज काहीतरी काम नाहीये, काही नाही. आज काम तर आहे पण आपल्याला करायला आलाय. त्याच्यामुळे आज आलो शेतामध्ये. शेतामध्ये बघा आता आपण आलो तर ही आपली गाडी घेऊन आलो. ही गाडी पिढी गेली. ही आपला बाग आहे. बाग आहे आपला, बघा हे बाग आहे, गाडी आहे. आणि तिकडे टरबूज आहे. इकडे टरबूज आहेत. इकडं आहे आपली विहीर. इकडे विहीर आहे. इकडे आहे भीमू. तर आता भीमू भीमू बघू आपण नेमकं आता कुठे कसं. आपलं एक पार्सल आलंय तुम्हाला दाखवतो. ते आलं पार्सल काय ते बघा तुम्ही. हे बघा हे आलं आपलं पार्सल. हे पार्सल आलं बघूया ते आले पार्सल. तर हे बघूया इकडं हे आपला भाई. हे बघा आपलं लावलंय आहे काय आहे? लसूण. हे आपल्याला हे आपला हिर आहे. आणि हिरीमध्ये आपलं पाणी झालं बोरचं. हे बघा इकडं आहे सोलार. हे आपलं भिमुग. भिमुगला आजच पाणी दिलंय. अजून येईन काही दिवसांनी खायला. आहे इकडं बघा हे आहे भिमुग आपलं. इकडं आहे हे आपलं नारळ नारळ फिरळ आलेले तर ओके मध्ये. चला आता आपण टरबूज फिरू बघूया. ह्याला पण पाणी द्यायची गरज होती, पाणी नाही दिलं का. हे काय रामफळ रामफळ आलंय. रामफळ मस्त पिकलं पिकलं पण आहे. हे बघा रामफळ म्हणते त्याला, रामफळ. रामफळ आहे, जांब आहे. चला मग आता आता काय करू आपण टरबूज फिरू बघूया. चलो. हे बघा आता आपण आलो टरबुजामध्ये, डायरेक्ट टरबुजामध्ये आलो. मशीन चालू बंद आहे, चक्कर लागा. हा मशीन तर बंद आहे. टरबूज यायला लागले बघा आपल्या शेतामध्ये. हे बघा टरबूज येऊ लागले मस्त पैकी. टरबूज टरबूज टरबूजाला एक दिवस 8 फवारणी मार लागते. हे आता टरबूज यायला लागले तर आता आपल्याला अजून 1-2 महिन्यामध्ये चांगले मोठे होते. हे बघा दिसतंय का, दिसतंय. हे बघा हे आहे टरबूज. टरबूज मस्त येऊ लागलेत. हा काही काही बरेच मोठे झालेत. हे बघा हे तर आलंय खायसारखं डायरेक्ट. एवढ्या आपल्या प्लॉट मध्ये, पूर्ण प्लॉट मध्ये इथून इथून डायरेक्ट इकडे डायरेक्ट इथपर्यंत पूर्ण म्हणजे पूर्ण टरबूज येतं. आता टरबुजामध्ये अजून त्याला फवारणी मारायची चालूच असते. जवळपास आतापर्यंत 7, 8, 8, 9, 10 फवारण्या झाल्या असत्या. एक दिवस 8 फवारणी चालू झाली. कधी कधी दररोज मार लागते. हे बघा टरबूज यावं लागलं. टरबूज टरबूज आलंय. आणि इकडे आपला ऊस आहे बघा. इकडे गहू आहे आणि पलीकडे ज्वारी. तर आपण तिकडे पण जाऊया. आज काय नुसतं फिरायचंच आहे. घर घर घर. चला आता हरभरा फिरभरा काढत चालू आहे. हरभरा चक्कर मारतो. इकडे थोडं पातळ झालंय. इकडं उगलं नाही. इकडून तिकडं अर्ध्याच्या पलीकडे जास्त जास्त आलेलं आहे. आणि इकडे थोडस पातळ झालंय. हे बघा हे लावलेलं आपण डायरेक्टच. कधी कधी झटकान, कधी कधी डायरेक्ट करंट. इकडे लावलेलं आपल्याला हे बघा डाळिंबाचं झाड आहे. डाळिंब फिळी मारलेलं आहे. डाळिंब आपला ऊस. डाळिंब डाळिंब तर नाही आले अजून. ऊस आहे आपला ऊस. जिथपर्यंत दिसन तेवढं एवढं दिवसांनी तेवढं आपलंच ऊस आहे. ए बघा आणि परत तिकडं हा इकडं जे दिसतात, इकडे जे दिसतात टरबूज तेव्हा आहे गहू. पलीकड ज्वारी. इथं थोडस लावलंय कोथंबीर फिथंबीर लावलेली इथं. आपला हरभरा आले खायला. हरभरा आधी खायला म्हणजे भरपूर खाल्लंय. काढायचं पण चालू आहे. हे बघा हरभरा फिरभरा काढत चालू आपलं जवस फिवस.
आंबे आंबे आलेत, आंबे ह्या झाडाला पण 8-10 झाड झाले आंबे आले. बारीक बारीक काळे आले. आपण आलो हरभऱ्यामध्ये बघा, अर्ध हालय काढायचं आणि अर्ध राहिलं थोडस खाय पुरतं हरभरा भारी आहे. बघा हे बघा, हे काढायचं झालेलं हे झालंय काढायचं, आणि इकडे एवढं राहिलं आपलं खायपुरतं. उगं थोडं राहिलंय. ज्याला कोणाला जर खायचं असेल तर आपल्याला कॉन्टॅक्ट करा, तवर संपून जाईल. हे बघा हिरवा आहे, अजून काही बरंच राहते. अजून 8-10 दिवस पुरून एवढं आहे. तर आता आपण आलो तो निवांत जायगा. ऊन लागत आहे. किती वाजले बाबा आता? 5 वाजले तरी पण अजून ऊन लागत आहे. तर हे बघा, हे आपला आपला हरभरा खायला या तुम्ही, हरभरा खायला. हे बघा, हे आहे आपला हरभरा. तिकडे आहे ऊस आणि इकडं काढायचं चालू आहे. आपण घेतलेलं हरभरा खायला. आता बघा, हरभरा घेतलं, ह्याला धुवायला लागेल, सगळे होटन फिरणं होऊन जाईल. आता आपल्या जाऊ बोरकड जायचं आपल्याला. हे बघा, हरभरा धुवून काढूया मस्त पैकी. आता धुवून काढलं का नंतर परत हे बघा, ह्याच्यात पण सीताफळ आपली इकडे बारकाली छोट्या छोट्याली, तिकडे मोठाली. ह्याला पाणी द्यायला सुरू करायचं. आता हरभरा काढलंय की लगेच पाणी द्यायचं ह्याला. तर ह्याला पाणी द्यायचं ना आपला. हे बघा, तूर पण तसेच आहे. तिथं बोर आहे आपला पलीकडं, तुझे दिसतोय तो बोर आहे. पाणी कुठं असून आपले डायरेक्ट पाणी आता हिरीवरच असतं डायरेक्ट. चला मग ज्वारीकडे पण जाऊ. ज्वारीकडे जायचं आपल्याला, ज्वारी. चल आता जेवाकडे जाऊन, जेवायच्या आधी जेवायचं नाही, जेवारी. हे बघा, इथं आहे आपलं बोर. या बोरला आपल्याला या वर्षी परत खाली घालायचं थोडस, अजून थोडासा खचलाय तो. मोटर पण चालू हिरीमध्ये. आणि आता ज्वारीकडे चला, आपण ज्वारीकडे जाऊ. थोडस कांगर झुकलंय. पण हे बघा, ही आहे आपली तूर. सगळ्यात लेट असते आमचं. चला ज्वारीकडे जाऊ. हे बघा, हे आहे आपला गहू, आणि गव्हाला आपला काढायला लागेल. आपण गहू डायरेक्ट आता ह्यानी काढणार हार्वेस्टरला आले होते बघायला. ते म्हटले 2 दिवस थांबा म्हणे, 2 दिवसानंतर काढून टाकू. आणि इकडं हे जे आपला गहू आहे पूर्ण, हे गहू आहे. इकडे जे दिसतंय ते पूर्ण आपलं टरबूज आहे. टरबूज मस्त पहिले यायला अजून 8-10 दिवसांनी मस्त मोठं होईल टरबूज. म्हणजे 15-20 दिवसात तर तोडायला येतं टरबूज आपले. 15-20 दिवसात नाही म्हणा, पण महिना धरून तयार लागेल. तर चला आपण हिरीकडे जाऊन मस्त पैकी झोपाळ्या जाऊन हरभरा खाऊ. मोबाईल मध्ये चार्जिंग पण संपत आली आता, त्याच्यामुळे आता आपला व्हिडिओ पूर्ण आपण शेत बघितलेलं आहे. आपलं काय हरभरा चालू काढायचं, गहू पण आलाय काढायला, टरबूज येते 8-10 दिवसात. ऊस पण चांगला आहे. आणि हे बघा, आपलं पार्सल आलेलं आहे. पार्सल आहे. पार्सल आपण शेतामध्ये डायरेक्ट फोडलं पार्सल. आपला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. धन्यवाद. भेटूया पुढल्या ब्लॉग मध्ये.